नमस्कार, मी महाराष्ट्रीयन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत मावळ या जागेवर आणि आम्ही जे बघतोय निसर्गाने दिलेले एवढी सुंदर वस्तू एवढं सुंदर आहे। त्याचं संपूर्ण हे जे आज सुंदर आम्हाला दिसतोय हे कसं दिसतोय आणि कोणामुळे आमच्या समोर मावळ ॲग्रो टुरिझम किंवा त्याला आपण कृषी पर्यटन केंद्रही म्हणतो, बरोबर। त्याचे चेअरमॅन साहेब दाभाडे साहेब आहे। चला त्यांच्याशी चर्चा करूया आणि जाणून घेऊया की नक्की मावळ ॲग्री टुरिझम कसं आहे। नमस्कार साहेब। नमस्कार सर, मला एक सांगा की आपली ही जी मावळ ॲग्री टुरिझम सेंटर जे आहे त्याला आपण कृषी पर्यटन केंद्रही म्हणतो, ह्याची स्थापना कधी आणि कशी झाली होती? मावळ ॲग्रो टुरिझमची स्थापना 8 वर्षापूर्वी मी आणि सुरेश कालेकर आणि 20 सहकारी मिळून आम्ही स्थापना केली। ही ओरिजिनल कल्पना मी परदेशात विशेषतः युरोप आणि पूर्व एशियामधून ज्यावेळेला फिरून आलो त्यावेळेला पाहिलं की टुरिझमसाठी मावळ हा माझा प्राण म्हणतो आम्ही, हा खऱ्या अर्थाने अतिशय सर्वोत्तम आहे। फक्त पर्यटनाचं केंद्र हे डेव्हलप करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी एकट्याचं नाही तर सर्व शेतकरी बांधवांना बरोबर घेऊन हे मला डेव्हलप करायचं म्हणून 8 वर्षापूर्वी आम्ही सुरुवात केली। या सुरुवात करत असताना सुरेश कालेकर असन, विजय कालेकर असन, तुंकीचे तिकोण्याचे मोळ असते, या सर्वांना बरोबर घेऊन या संबंधाची कल्पना आम्ही राबवायला सुरुवात केली आणि विशेषतः महाराष्ट्र ॲग्रो टुरिझम मार्ट याच्या चेअरमन नामदार अजितदादा पवार यांच्या सुविध पत्नी सुनेत्राताई पवार यांनी पुढाकार घेऊन मार्टची स्थापना केली आणि या गतीला अधिक गतिमानता आली। मावळ हा एक सोन्याचा केंद्रीय तुकडा आहे। या मावळमधून रेल्वे जाती, मावळमधून हायवे जातो आणि मावळमधून एक्सप्रेसवे जातो। जगाचं मार्केट असलेलं व्यापारी केंद्र असलेली मुंबई इथून 1.5-2 तासावरती 2 तासाचा प्रवास आहे फक्त आणि पुण्याचा फक्त अर्धा तासाचा प्रवास आहे। हे नॅशनल आणि इंटरनॅशनल सिटीज आहेत, बरोबर। मुंबईमध्ये हवामान उष्ण आहे, त्यामुळे मुंबईचे पर्यटक विशेषतः लोणावळ्याला दरवर्षी 5 लाख पर्यटक येतात। पावसाळ्यात तर क्राऊड असतो, पावसाळ्यात जागा भेटत नाही इथे, पावसाळ्यात अजिबात जागा भेटत नाही, उन्हाळ्यातही ती स्थिती असते। अगदी शांत आणि गार वातावरण तुम्ही पाहताय सर्वसाधारणतः इतरत्र जर 40 टेम्परेचर असेल तर इथं 32 ते 35 टेम्परेचर राहतं आणि म्हणून या थंड हवेचा, ह्या निसर्गरम्य परिसराचा आनंद माहिती मिळाल्याशिवाय आनंद मिळणार नाही आणि म्हणून 8 वर्षापूर्वी सुरू केलं। पवना धरम हे मेजर प्रोजेक्ट आहे, तिथं लोगट टुरिझमच्या मधून बोटिंग सुरू केलं आणि बोटिंगच्या आकर्षणाने आज लोगट टुरिझममध्ये शनिवार आणि रविवार किमान 1 ते 2 हजार पर्यटक येतात, बोटिंगचा आनंद घेतात। मावळमध्ये माझ्या तुंग, तिकोना, लोगड, विसापूर, राजमाची हे किल्ले आहेत, बेडशे आणि जगप्रसिद्ध कार्ला लेणी आहे। साहेब जिथं किल्ले हे इतिहासाची जागे, हो हिस्टॉरिक प्लेसेस आहे आणि लेण्या हे कलेचं मुख्य केंद्र आहे, म्हणजे भूतकाळातलं। या शहरी मंडळींना, शहरी लोकांना हे आमचं वैभव दाखवण्यासाठी किंवा या वैभवाचा त्यांनी आनंद लुटावा यासाठी 8 वर्षापासून आम्ही प्रयत्न सुरू केले। यामध्ये योगदान आमचे सुरेश कालेकरने फार मोठं दिलं, राजवाड्यांनी मोठं दिलं आणि पवना हट्सनी
जास्त आकर्षित केलं. एक पडीक असलेल्या माळरानावरती आज 3च वर्षात त्यांनी पर्यटकांना आकर्षित करण्याचं केंद्र या मावळामध्ये निर्माण केलं. पवन मावळा विशेषतः तुम्ही जर पावसाळ्यात इथं पर्यटक आले तर मनमुराद आनंद त्यांना पाहायला मिळतो. सगळीकडं रुपेरी धबधबे इथं वाहतात. आम्ही सर्व लोक दिल्लीवरनं सुद्धा धबधबे बघायला येतात की 100 ते 150 धबधबे आणि या धबधब्याने अगदी मनसोक्त आंघोळीचा आनंद घेत. अहो एक ते सत्यम शिवम सुंदरमचा लोणावळ्याला पहा, पण इथे 100 आहेत. त्याचा आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण धुकं पसरलेलं असतं. सोनेरी फेसाळलेलं पाणी डोंगर माथ्यावरून कोसळतं आणि पर्यटक त्याचा आनंद घेत असताना अवर्णनीय असं आहे. मला हे दृश्य ना पूर्व जर्मनीत ना स्वित्झर्लंडमध्ये पाहायला मिळालं. एक कमतरता आहे, निसर्गाची आम्ही झाडे तोडून नाश केलाय. हो, पुन्हा यासाठी आम्ही लोकांना प्रवृत्त करतोय आणि राज्य सरकारने मात्र याकडं केंद्र सरकारने अक्षम्य पर्यटनाकडं दुर्लक्ष केले. हे रस्ते किमान दुपदरी तरी झाले पाहिजे. आता अवघड आहे, गाडी चालवायला अवघड आहे. तरच मुंबई पर्यटक येते. युरोपला काय जातात लोक पर्यटनाच्या साठी. त्यांनी रस्ते 6 लाईनचे केले फक्त पर्यटनासाठी. 9 देशातला एकच रस्ता पर्यटनासाठी. लाखो हे करतात आणि लाखो कोटीचा टर्नओव्हर परकीय गंगाजळी हे युरोपियन देश मिळवतात. आमच्या सरकारचं, राज्य आणि केंद्र सरकारचं आज 65 वर्ष डोळे मिटून बसलेले आहेत. म्हणून सातत्याने प्रयत्न चालला. हे सगळी तरुण मुलं, अरे बाबा जमीन तुमची आहे, 4 एकर असेल 2 एकर असेल, केंद्र उभारा. हे तुम्हाला निश्चितपणाने महिना 1,00,000, 2-3 लाख रुपये उत्पन्न देऊ शकतो. थोडक्यात म्हणजे शेतीच्या व्यतिरिक्त त्यांनी दुसरं काही केलं पाहिजे. शेतीच्या व्यतिरिक्त शेतीवरती तर अजिबात अवलंबून राहू नये. शेती दुय्यम धंदा करावा. पोल्ट्री, डेअरी, पॉली हाऊस आणि पर्यटन, नर्सरी म्हणताय किंवा दुधाचा वापर, दुधाचं केंद्र लावणे, फिश विशेषतः इथं 8 जलाशय आहेत, 8 धरणं आहेत, बरोबर, 2 टाटाची आहेत, अशी एकूण 10 आहेत. या ठिकाणी मत्स्य शेती केली. विशेषतः पवना धरणामध्ये 5 लाखाचं सीड केलं तर फिशरीज बोर्डाचे ऑल इंडियाच्या MDने सांगितलं तुम्ही 5 लाखाचं सीड टाका, 3 वर्षांनी 15 कोटीचा रेव्हेन्यू तुम्हाला मिळेल. काय म्हणताय? MDने सांगितलं. ही इज अथॉरिटी. फिशरी बॉडीचा गव्हर्नमेंट फिशरी बोर्ड 3 वर्षात 15 कोटीचा आवक. 5 लाख रुपये लागत मध्ये. त्याचा इन्व्हेस्टमेंट किती पडतो साधारण? त्याचा इन्व्हेस्टमेंट किती पडतो? 5 लाख. 5 लाख फक्त सीट टाकायचे, तेवढंच फक्त फी. आणि म्हणून मग गव्हर्नमेंटकडे आम्ही मागणी केलेली आहे. सबसिडी वगैरे मागणी केली? सबसिडी नाही, आमची जमीन घेतली, तुम्ही धरण बांधलो. आता आम्ही त्यामुळे आमचे परंपरागत भात, गहू, तांदूळ काही करू शकत नाही. आता आम्ही पाण्यावरची शेती करतो, आता आम्ही मत्स्य शेती करतो. म्हणून यासाठी आम्हाला नावं दिलं पाहिजे. आम्हाला मच्छीमारी शेती माहीत नाही, आम्हाला तुम्ही ट्रेनिंग दिलं पाहिजे. मत्स्य बीजासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं पाहिजे. आणि यासाठी 4% व्याजाने मत्स्य बीजसाठी कर्ज दिलं पाहिजे. मला मच्छीमार लोकांना मिळतो. मच्छीमारीसाठी आम्ही मच्छीमार नाही, बरोबर, त्याचं ज्ञान मिळालं पाहिजे. हो, तर यासाठी. आणि मला सांगायला आनंद वाटतो, पुण्याचे कलेक्टर मला अतिशय पॉझिटिव्ह वाटले. त्यांनी सांगितलं हो हे केलं पाहिजे, तुम्ही अजितदादा पवारांना भेटा आणि तुम्ही त्याच्यावरती येता. अजितदादांना सांगितलं, ते म्हटले 25 तारखेला
आचारसंहिता संपल्यानंतर मी मीटिंग लावतो. दुर्दैवाने विधान परिषदेची पुन्हा आचारसंहिता लागली. यावरती बोलून आम्ही निर्णय करू आणि मत्स्यशेतीसाठी मीटिंग लावणार आहे. आणि राज्य सरकारने हे आम्हाला सगळं दिलं पाहिजे. कलेक्टर साहेब इन टोटो ॲग्री झालेले आहे. म्हणून या ताही धरणामध्ये आम्ही परंपरागत शेतीपेक्षा मत्स्यशेती करणार. कोळी बांधवाचं समुद्रावरती मत्स्यशेती तसं गोड पाणीचं करता येईल. येस, गोड पाण्यामध्ये. आणि गोड पाण्यामधल्या मत्स्य असन, कोळंबी असन, मत्स्य बीज असन, याची तर शेती जर केली. आपण निर्यातही करता येतो त्याला. निर्यात नाही, देशातच इतकं लोकसंख्या आहे. लोकसंख्या वाढण्याची गरज नाही. हा, निर्यातीची गरज नाही. मत्स्यशेती, पोल्ट्री, दूध उत्पादन आणि याच्या बरोबरच पर्यटन, म्हणजे खऱ्या अर्थाने जिल्ह्यामधलं दरडोई जो उत्पन्न आहे, आज बारामती तालुका दरडोई उत्पन्नामध्ये पुढे आहे. त्याच्या मागोमाग दौंड आहे, त्याच्यानंतर इंदापूर आहे, त्यानंतर शिरूर आहे. माझा मावळ तालुका दरडोई उत्पन्नात या गोष्टी झाल्या तर दुप्पट उत्पादन मिळू शकतं. फक्त इन्फ्रास्ट्रक्चर, पर्यटनासाठी रस्ते दुप्पट झाले पाहिजे. राज्य सरकारने प्रोत्साहन दिलं पाहिजे. MTDCने आणि ITDCने सजगपणाने, सजगतेने, दूरदृष्टीने याच्या डेव्हलपमेंटसाठी हातभार दिलं पाहिजे. प्रोत्साहन दिलं पाहिजे. प्रोत्साहन दिलं पाहिजे, हातभार लावला पाहिजे. एक मी मुद्दा म्हणून सांगा, पनिशमेंट म्हणून आयस असलेला गव्हर्नमेंटचा IAS अधिकारी दिल्लीवरून त्यांना केरळला पनिशमेंट म्हणून पाठवलं. बरोबर. आणि त्यांना टुरिझम दिलं. कुठं? केरळला. म्हटलं आता तो खितपत पडाल तिथं. परंतु त्या गौतम साहेबांनी केरळ हे राज्याला वरती आणलं त्यांनी. टुरिझम मध्ये काश्मीरच्या बरोबरीने. त्याला आज गॉड्स ओन कंट्री म्हणतात. गॉड्स ओन कंट्री म्हणतात. हे म्हणजे त्याला आपण इंग्लिश मध्ये ब्लेसिंग इन डिस्गाइज म्हणतो. नाही शिक्षा दिली की तुम्ही केरळला जाणार, पण त्यांनी केरळला पण नंदनवन केलं. काश्मीरला कॉम्पॅक्ट करायला. आणि तिकडचे सुंदर जे आणि हे जर डेव्हलपमेंट केलं तर माझा मावळ तालुका पुणे जिल्ह्यामध्ये दरडोई उत्पन्न सगळ्या तालुक्याला पुढे जाईल. इथं पर्यटक आले, ऐतिहासिक किल्ले पाहतील. इथं पर्यटक आले, ऐतिहासिक लेण्या पाहतील. इथं पर्यटक आले, इथं पोल्ट्री उद्योग पाहतील, फुलाचा उद्योग पाहतील, ऊस शेती पाहतील, थंड हवेची मजा घेतील. आनंदाने फ्रेश होऊन आपापल्या उद्योगधंद्यात जाऊन सहभागी होतील. याच्या पुढे जाऊन पिंपरी चिंचवड पुणे हा एक एज्युकेशनल हब आहे. हो हो, 100%. इथल्या शाळांमध्ये पुणे जगात फेमस आहे. यस सर. इथल्या शाळांमध्ये दरवर्षी 1000, 2000, 5000 रुपये ट्रिपसाठी पालकांकडून घेतात शाळा. इंग्लिश मिडियमची शाळा. हो हो. परंतु ते मावळामध्ये आणत नाहीत, कुठंतरी बाजूलाच नेतात. अच्छा, मावळामध्ये काहीच येत नाही असं म्हणतात. मार्केटिंग केलं, त्या मुलांना किल्ले दाखवले, त्या मुलांना बोटिंग हे केलं, त्या मुलांना केव्स दाखवले, त्या मुलांना धार्मिक स्थळं दाखवली. तर मावळाचा इतिहास, मावळ हा मावळे या नावावरून झालाय, ज्याला हिस्टॉरिकल हे आहे. जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत मावळ्यांचं नाव. थोडक्यात म्हणजे मावळ नाव नाही, मावळ एक सिस्टम, कर्तृत्वाचं. हो हो. शौर्याचा, धैर्याचा आणि प्रतिकूलतेवरती मात करण्याचा एक आहे. आणि या प्रतिकूलतेवरती दुर्बलता, दारिद्र्य याच्यावरती मात करण्यासाठी आम्ही प्रयत्न 8 वर्षापूर्वी केला. मला खात्री आणि विश्वास आहे या मावळ्यांच्या जीवावरती. मला माहिती आहे अडाणी आहेत, अशिक्षित आहेत, हिंमत करत नाहीत. त्या काळात छत्रपतींनी जी त्यांना हिंमत दिली, दिशा दिली. आणि एका सरदाराचा मुलगा एका मातेच्या प्रोत्साहनातून, एक सरदाराचा मुलगा एका मराठ्याच्या प्रोत्साहनातून
आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मोगलाई बरोबर. यांचं पारिपत्य करून मराठ्यांचं नाही, भोसल्यांचं नाही, अवघ्या महाराष्ट्राचं स्वराज्य उभं केलं. तसं माऊली दाभाडेला म्हणजे आपण इथं अवघा मावळ उभा नाही, करायचा. आपण याच्या पुढे पुणेकर न बोलता आपण मावळकर म्हणून बोलू. येस सर, म्हणजे थोडक्यात हे स्वप्न आय एम प्राऊड ऑफ इट. येस, यू आर प्राऊड Being as मावळा. मी मावळा आहे असं आपण स्वतःला, मी जसं आपण म्हणतो मी मुंबईकर आहे असं न बोलता मी मावळकर आहे. मावळकर आहे, मी मावळा आहे. म्हणजे काही लोकांचा आडनावही बदलता येईल आपल्या याच्या पुढे. अच्छा, साहेब जाणून खूप चांगलं वाटलं, म्हणजे आनंद वाटला की तुमचा हा जो स्वप्न, तुम्ही परदेशाचा एक अनुभव घेतलात, तिकडचा अनुभव इकडच्या लोकांशी देत आहे. पर्यटक जागा आहे, निसर्ग दिलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे अशी जागा नाही आहे जिकडे एवढे धबधबे आहेत, एवढे संपूर्ण सुंदर जागा आहे. मी तुम्हाला एवढंच बोलीन की सर तुमचं ही संकल्पना खूप सुंदर आहे. आम्ही तुम्हाला मनापासनं, म्हणजे अक्षी मनापासून सांगतो की तुमचं खूप सुंदर संकल्पना आहे. मे गॉड ब्लेस यू, आणि अँड यू गेट ऑल द बेस्ट. अँड जेवढे पण लोक आहेत त्यांना पण मी एकच आग्रह करीन की तुम्ही तुमच्यासारखे चांगले व्यक्ती आहेत, दाभाडे साहेब एक अनुभवी आहेत, ज्ञानी आहेत, तुम्ही त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या. आणि खरोखर जसे ते म्हणतायत की फक्त शेतीवर डिपेंड राहू नका, इतर जे गोष्ट निसर्ग दिले त्याचाही वापर करून घ्या. साहेब तुम्ही तुमचं महत्त्व दिल्याबद्दल खूप आहे. पण थोडासा मी प्रश्न कालेकर साहेबांनाही घेतो. कालेकर साहेब, तुम्ही आज त्या बाजूला आपण त्या ठिकाणी दाभाडे साहेब, तुम्ही मगाशी बोलले चर्चा करत असताना की या मावळ जाग्याला धार्मिक स्थानं सुद्धा आहेत, पण हे नक्की कुठे आहेत? मावळामध्ये दुधोरे खिंडीमध्ये पंढरीचं प्रतिरूप बाबा महाराज सातकर्णी उभं केलंय. तर प्रकाश देवळेची शिर्डीचं प्रतिकृती तिथं गेलेले हजारो भाविक पर्यटक गुरुवारी, रविवारी, अमावस्या, पौर्णिमेला येतात, हजारो. म्हणजे प्रति शिर्डी म्हणजे नक्की काय असतं ते? अगदी शिर्डीला हुबेहूब झाडी, अच्छा, मंदिर, रस्ते, अच्छा, मग रूबरू तसं केलं, रूबरू तसं केलेलं. रेप्लिका ऑफ शिर्डी. अच्छा Yes. अच्छा, असं केलेलं. हो खूप सुंदर. ती जागा आपल्याकडे आहे, हो, ती आहे. आणि त्याच्या पण लोक संख्या येतात, हडशीला हजारोच्या संख्येने हे लोक येतात. हो. आणि असे साईबाबांनी व्हिजिट केलेलं हाडशी टेम्पल आहे. अरे वा, खूप सुंदर. डोंगरावरती मोठं मंदिर आहे ते. अरे वा, म्हणजे एक आपण म्हणायला गेलो तर खरोखर भारत इकडेच आहे की, हो ना. आपण थोडेसे प्रश्न, इथे एक आपल्याकडे व्यक्ती बसलेले आहेत, प्रसाद साहेब म्हणून, आणि त्यांच्याविषयी काय बोलायचं, जेवढं बोलायचं एवढं कमी आहे. ही जागा आपण जी बघतोय, निसर्गाने दिलेली आज झाडी, एक घरं, हे जेवढं सुंदर दिसतोय, ह्याच्या त्यांनी आम्हाला मगाशी चर्चा करत बोलले होते की ही ॲक्च्युली एक बॅरन लँड होती, इथे फक्त दगडी होते. त्यांनी कष्ट करून 15 वर्षाचं संपूर्ण त्यांचं आयुष्याचं जीवनचं जे काय त्यांनी मिळवला, आवक किंवा इन्कम त्याला आपण म्हणतो, हे संपूर्ण त्यांनी लावून दिलेलं आहे. सर त्यांच्यासोबत चर्चा करूया. साहेब जरा थोडंसं मला तिकडे यावं लागेल, किंवा तुम्ही इकडे येऊ शकता?
नमस्कार, मी महाराष्ट्रीयन चॅनलवरून मी सोनाली आपल्या सर्वांचं आपल्या दर्शकांचं स्वागत करत आहात. आपण इथे मावळला आलेलो आहोत आणि ही सुंदर रमणीय जागा आपल्याला ती आपल्या पाठीमागे दिसते आणि इथे एक सुंदरशी जागा आहे ज्याला आपण मावळ कृषी पर्यटन केंद्र आहे आणि आपण त्यांचे संचालक आपल्याबरोबर आहे काशीनाथ मोलक आणि त्यांच्याशी आपण एक भेट घेऊया आणि जाणूया की ही रमणीय जागामध्ये त्यांची पाठीमागीची संकल्पना काय आहेत आणि हे आपल्या इथे काय काय करतात आणि आपल्याला ती कशी अशी रमणीय वाटते ही जागा. मग त्यांच्याशी आपण चर्चा करूया याच्याविषयी. या बोला. तुम्हाला ही जागाची संकल्पना कशी सुचली? तुम्ही येऊन असं एवढं दूर मावळपर्यंत येऊन हे सगळं तयार केलं? हा, हे मी ह्या ठिकाणला तिकोना पेठ येथील मावळातील स्थानिक शेतकरी असून इथं ऐतिहासिक तिकोना गड आहे. त्या गडावरती पर्यटकांची सतत गर्दी असते. त्यांची राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे हा एक माझ्या ध्यानामध्ये हा विषय आला आणि त्या माध्यमातून मी पर्यटकांच्यासाठी ही माझी जमीन स्वतःची मालकी हक्काची जमीन त्याच्यासाठी मी डेव्हलप. अच्छा, ही जागा आपण तुमचीच आहे? हो हो, माझी स्वतःची डेव्हलप करून त्याच्यामध्ये मी टेंट लावून आलेल्या पर्यटकांची राहण्याची सर्व पूर्ण जेवणाची आणि राहण्याची पूर्ण व्यवस्था करतो मी या ठिकाणी. ह्या माध्यमातून माझ्या गावातील 4-6 कुटुंबांना आणि माझ्याही कुटुंबांना एक संसार चालावा इथपर्यंत एक रोजगार उपलब्ध झालेला आहे. म्हणजे या गावामध्ये तुम्ही जास्त डेव्हलपमेंट करण्यासाठी एक नवीन संकल्पना मांडली आहेत आणि हे तुमच्यामुळे लोकांना रोजगार पण इथे भेटत आहेत. हो, 5-6 कुटुंबांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि माझ्याही कुटुंबाला यातून रोजगार उपलब्ध झालेला आहे. आणि या जागेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत? कोणी पण मुंबईहून जर इथे येण्याचा विचार करणार तर तो कशाला येणार इथे? हो, हे जागेचे वैशिष्ट्य म्हणजे बाजूला तिकोना गड, लोहगड हो फेमस आहे. डॅम, पवना डॅम पण आहे आणि इथं गरमी कधी होत नाही. इथं पूर्ण सतत थंड हवामान असतं, हवा सतत चालू असते. हे ह्या जागेचे एक वैशिष्ट्य आहे. ते तर आपण सर्व बघतच आहोत. पाठीमागे आपला तिकोना गड आहे आणि आपले संचालक साहेब जसे म्हणत आहात की हे इथे कोणाला पण अशी गरमी सर्व वाटत नाही, थंड वारे सुटतात. ते खरंच आहे. ते तर आम्ही पण इथे आहे त्याचे साक्षी आहात. आणि अजून तुम्ही आता तुमचे पुढचे आयुष्याचे म्हणजे आता तुमचं काय ते हे आहे उद्देश काय पुढे आता काय करायचं आहे याच्यामध्ये? हाच धंदा पुढे डेव्हलप करायचा आणि आपल्या मुलांनी सुद्धा हाच धंदा करावा आणि यातून पर्यटकांची एक व्यवस्था व्हावा. पण नवीन पिढी तुम्हाला वाटतं की ते पण ह्याच्यामध्ये रमून जाणार किंवा हेच तुमचे जे आहे रोजगार आहे तेच पुढे घेऊन जाणार? हो, असं वाटते मला. गॅरंटी तर वाटतेच. आणि आपण सुविधा निर्माण करून दिल्यानंतर पर्यटक कमी पडणार नाही. आपल्या मुलांना पण यातून एक रोजगार उपलब्ध होऊ शकतो. म्हणजे एवढं सुंदर मावळात तुम्हाला बघण्यासारखं काहीच गोष्टी नाही असं वाटण्याची काही हेच गरजच नाही आहे. कारण इथे खूप सुंदर हे जे कृषी पर्यटन केंद्र आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला यायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की मुंबईपासून दूर हा एक खूप सुंदर रमणीय स्थान आहे. तिथे तुम्हाला येऊन थोडा टाईम तरी काढायला हवा आणि यायला पाहिजे. मग तुम्ही तुमच्या जन्माचं कधी पण हे तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तुम्ही कधी विसरणार नाही. थँक्यू.
आता आपण जसं पाहिलं, आपण याच्या अगोदर बघितलं की किती रमणीक जागावर आपण आहोत आणि ते पण आपण कंटिन्यू करतोय इथे. आणि आपल्या माझ्या पाठमागे तुम्ही बघू शकतात एवढं सुंदर आणि रमणीय जागा आहे. इथे येऊन एकदा असं वाटणार नाही की आपल्याला परत जायला हवं. आणि हे बोटिंग क्लब आहे कृषी पर्यटन केंद्राचा अजून एक उपलक्ष आहे. मग आपल्या समोर आपल्याकडे आहेत मिस्टर अशोक राजावडे. मग त्यांच्याशी माझा एक प्रश्न आहे की हे तुमचं एवढे बोटिंग क्लब असतात, त्याच्यामध्ये तुमचा बोटिंग क्लब कसा काय वेगळा आहे? मग आताच तुम्ही बोललात ना, रमणीय एक स्थान आहे, मग त्यातच तसं. मग त्यात तुम्हाला अजून जर बोटिंगची व्यवस्था मिळाली तर ते अजून रमणीय होणार. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढे बोटिंग क्लब पाहिले आहेत त्याच्यामध्ये हा सर्वात सुंदर रमणीय स्थळ आहे असं मावळमध्ये. हो मॅम, बाजूला भरपूर असे लोकेशन आहेत ते तुम्ही पाहू शकता. आणि त्यातनं जर बोटिंगनी तुम्हाला त्याचा अनुभव मिळाला तर तो अजून वेगळा. हां, आणि याच्या अगोदर पण अशा बऱ्याच शूटिंगसाठी बोट पण वापरली गेली. आणि इथं बाजूला जेवढे पण फोर्ट आहेत त्यासाठी बोट हा तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही या प्रत्येक फोर्टवर बोट घेऊन जाऊ शकता, बोटनी त्या किनाऱ्यापर्यंत जाऊ शकता. त्याच्यामुळे ते एक बेनिफिट आपल्याला जास्त आहे, तुम्हालाही आणि आम्हालाही. म्हणजे येण्या जाण्यामध्ये आपण हे बोटीचा वापर करू शकतो, त्यापर्यंत बोटिंगचा हे मजा पण घेऊ शकतो. हे दोघेच गोष्ट. अजून एक मला प्रश्न विचारायचा होता की आपण दरवर्षी किती पर्यटक किती येतात? मॅम साधारण 2006 साली तर एवढं काहीच नव्हतं, पण त्यानंतर कृषी पर्यटन केंद्रामुळं आणि इथले लोकल आमचे माऊली दाभाडे आहेत त्यांच्या सहकार्यामुळं जेवढं पण आम्ही जाहिरात करता आली त्याच्याने आता जवळजवळ 10-1 लाख लोक वर्षाला येतात. एवढे. आणि या 2 वर्षात तर खूप म्हणजे चांगलं ग्रोथ झाले. आणि पावसाळ्यात वगैरे किंवा असे जेव्हा सीझन असतात तेव्हा म्हणजे तर अजून वाढतच असतील ना? हां, जास्त खूप 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 खूप. वाढतात. हां, मग आपण आता बघितलं की या रमणीक जागावर आपण एवढं सुंदर जागावर आपण आहोत मिस्टर. आणि हे कृषी पर्यटन केंद्र ह्याचा अजून एक उपक्रम आहे. आणि आता आपण बघूया अजून काय ते दुसरे त्यांचे उपलक्ष आहे आणि ते काय करतात. अजून मला एक विचारायचं होतं प्रश्न तुम्हाला की ही बोट जे आपण बघताय ही खूपच सुंदर आहे. आणि साधारण मला हे विचारायचं होतं की ह्याची साधारण किंमत किती असेल? सर 28 लाखापर्यंत जाईल. 28 लाख? एवढी महागडी? आणि व्हॉट अबाउट द सेफ्टी ह्याच्यामध्ये म्हणजे कुणा भीती किंवा कोणी पण आले तर त्यांना अशी भीती तरी वाटणार नाही? मॅम अजिबात नाही. ची बॉन्स आणि ही इम्पोर्ट केलेली आहे, ऑस्ट्रेलियन बिल्डर्सनी बनवलेली आहे स्वतः, म्हणजे लोकल मॅन्युफॅक्चरिंग नाही. आणि विशेष म्हणजे यात 2 मोटर आहेत, एक जरी बंद झाली तरी दुसऱ्या मोटरने आपण किनाऱ्यापर्यंत जाऊ शकतो. बायचान्स जरी लिकेज झाली तरी याला सेन्सर आहेत, त्या सेन्सरनी लगेच तेवढंच प्रेशरने पाणी परत बाहेर फेकलं जातं. जोपर्यंत तुम्ही किनाऱ्यावर जाऊन बोट बंद करत नाही तोपर्यंत ते डुबणार नाही. आणि बाकी तर लाईफ जॅकेट तुम्हाला सेफ्टी प्रिकॉशन म्हणून ते कंपल्सरीच आहे. हो, म्हणजे म्हणायला गेले तर ह्याच्यामध्ये भीती वाटण्याची काही गरज नाही आहे. आपण आरामशीर बसू शकतो आणि आसपासचं सगळं माहोल बघू शकतो असं आहे. मला 4 व्हीलरमध्ये कम्फर्टेबल वाटणार तेवढंच इथं पण कम्फर्टेबल वाटणार, बसायला असं काहीच नाही. ओके. मग तुमच्याकडे असे सध्या तरी किती बोट्स आहेत? जास्त तर आपण प्रोव्हाइड करू शकत नाही, पण 2 आहेत आणि त्या बेस्ट आहेत. बाकी ठिकाणी तर कमर्शियल यूजसाठी एवढे कोणी कॉस्टली बोट वापरत नाही. पण एक आमची पण हाऊस आणि लोकांचे एक्सप्रेशन पाहून आम्ही खुश होतो. त्यामुळं हां, तेच तर तुमचं मेन बोलतात ना की एवढं सुंदर दृश्य पाहून ते लोक जसे खुश होतात आणि त्यांची खुशी पाहून तुम्ही पण खुश होतात, ते तुमचं हे आहे. हां, पैसे किती कमवतो त्याच्यापेक्षा तुम्ही किती खुश होतात ते जास्त महत्त्वाचे. ते जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून त्यासाठीच लोक मुंबईपासून ते आपलं कॉन्क्रीट जंगल सोडून इथे येतात ते बघायला. खरं आहे त्यांचं म्हणणं. मग आपण आता बघितलं जसं आपल्याकडे अशोक आहे, त्यांनी आपल्याला सांगितलं की आपण एवढं रमणीय आणि सुंदर जागेत आहोत. आणि इथे या बोटीमध्ये बसून मला असं वाटतं जसं मी कुठेतरी एका लक्झरी कारमध्ये बसलेली आहे आणि कसल्याही प्रकारची इथे भीती नाही आहे. आणि मला हे सांगायचं होतं की आपल्या देशमध्ये किंवा कुठे पण कोणाला पण जसं पण इथे मावळमध्ये यायला पाहिजे आणि त्यांना बघायला पाहिजे की हा किती सुंदर प्रदेश आहे.
आणि ते काय काय सुंदरता आहे, ते निसर्गाची सुंदरता त्यांना इकडे येऊन आल्यानंतरच त्यांना कळणार. मला असं म्हणणं आहे की मी असं आवाहन करते, ॲज अ टुरिस्ट आम्ही इथे आलेलो आणि ते सुंदर दृश्य पाहिलेत. आणि मी सर्वांना आवाहन करते की जो पण इथे येणार, मुंबईहून किंवा देशातून कुठल्या पण विभागातून इथे येणार, त्यांना मी असं आवाहन करते की त्यांना यावं आणि एकदा तरी मावळला येऊन बघून जावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे आनंद मिळालेला आहे ते काय अनुभव तुम्हाला मी सांगू. प्रेक्षकांनी तुम्हाला खरं सांगतोय, आम्हाला अजूनपर्यंत लोणावळ्याला फक्त एवढंच माहीत होतं, बुशी डॅम आणि धबधबे. लोकांचा गैरसमज आहे. एवढे सुंदर पर्यटन ह्याचं आज आम्ही जे अनुभव केलेला आहे, आणि मी लोकांना आवाहन करतो की लोकांनी इथे येऊन त्याचा अनुभव घ्यावा. आमचे समोर त्याचे व्यवस्थापक, मावळ ॲग्रो टुरिझम कोऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापक श्रीमान सुरेश कालेकर साहेब. थोडंसं त्यांच्याशी जाणून घेऊया. आपण इथं संचालकाशी पण चर्चा केली, अध्यक्षाची चर्चा झाली. आपल्यासमोर संचालक मोहोळ साहेब सुद्धा आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार सर, आपली ही जी संस्था आहे त्याच्यात मुख्य आम्ही सगळे संचालकाची पण चर्चा झाली होती. नेमकं तुमची भूमिका काय आहे याच ठिकाणी? मावळ या तालुक्यामध्ये पश्चिम आणि पूर्वेला मोठमोठे शहर आहेत आणि शहरामधील लोकांना श्वास घेण्या इतकी जागासुद्धा शिल्लक आता राहिलेली नाही. गरमी खूप शहरामध्ये गरमी असते आणि कुठंतरी एक मोकळा श्वास घ्यावा म्हणून बॉम्बे, आणि बॉम्बे इथून 70 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे 40-50 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मग लोक पर्यटनासाठी पवन मावळामध्ये येतात आणि आल्यानंतर त्यांना या ठिकाणी बोटिंग, आमच्या एका हे जे आता आपण इथं थांबलेलो आता आहे, हे सुद्धा कृषी पर्यटनाचाच एक भाग आहे. मग लोकांनी इथं बोटिंग दिवसभर करतात. 4 किल्ले आहेत, लेण्या आहेत तिथे शेजारी, आणि मग ह्याच परिसरात लोक दिवसभर फिरतात आणि त्यांची आमच्या कृषी पर्यटनातून लोकांची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, जेवणामध्ये आम्ही मासवडी, याच ठिकाणी बनलेली बासुंदी, या ठिकाणी भाजीपाला तयार होतो ते पर्यटकांना आम्ही खायला घालतो. म्हणजे जे काय उत्पन्न आपल्या मावळ ठिकाणी होत असते तेच तुम्ही लोकांना देत असता? हो, याच ठिकाणी आंबेमोर तांदूळ पिकतो, इंद्रायणी तांदूळ पिकतो. मग ते आम्ही त्याच्या पिशव्यात बॅग तयार केल्यात आणि मग त्या तांदळाच्या पिशव्या याच्यामधून शेतकऱ्यांचा तांदूळ घेतला जातो आणि तो पर्यटकांना त्याची विक्री, ओरिजिनल तांदूळाची विक्री केली जाते. खूप सुंदर सर. मी तुम्हाला एवढंच बोलीन की हा असा अनुभव प्रत्येक भारतीय माणसांनी घ्यावं. लोकांना आज जे आम्हाला बोटीचं जे शहर झालं, अक्षरशः असं वाटलं की आम्ही मॉरिशसला आलो आहे. आणि त्याचे व्यवस्थापक साहेबसुद्धा त्यांची भूमिका खूप मोठी आहे, की जेवढं सुंदर दिसतो त्याच्यामागे किती कष्ट आणि कसोटी आहे ह्याचं जाणीव फक्त तुम्हालाच आहे साहेब. आणि मी तुम्हाला खरोखर सांगतो, सल्यूट करतो तुम्हाला की तुम्ही चांगलं काम करता. आणि चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच सांगेन की सर, मी खूप खूप आभारी आहे आमच्या संपूर्ण चॅनलच्या माध्यमातून. जय हिंद, जय महाराष्ट्र.